श्री स्वामी समर्थ। नमस्कार प्रिय मित्रांनो, आपल्या आवडत्या YouTube चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण अशा एका खास विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या जीवनात एक नवी दिशा देऊ शकतो। मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, सर्वात बुद्धिमान मुलं कोणत्या महिन्यात जन्म घेतात? आज आपण याच रहस्यावर प्रकाश टाकणार आहोत, पण त्याआधी तुम्हा सर्वांना नम्र विनंती, जर तुम्ही अजूनही आमचा चॅनेल सबस्क्राइब केला नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील। आता जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या विशेष ज्ञानवर्धक व्हिडिओला। मित्रांनो, भारतीय संस्कृती आणि ज्योतिषशास्त्र असे मानतात की एखाद्या व्यक्तीचा जन्म कोणत्या महिन्यात होतो याचा त्याच्या स्वभावावर, बुद्धीवर आणि भविष्यावर फार मोठा परिणाम होतो। जन्म वेळ, तारीख आणि नक्षत्र यांचा अभ्यास करून भविष्य सांगणं शक्य आहे। हे आपल्या कर्मांवरही आधारित असतं। कोणी श्रीमंत घरात जन्म घेतो, कोणी अत्यंत गरिबीत। हे फक्त नशीब नाही तर पूर्वजन्मातील कर्मांचं फळ असतं। कोणत्या महिन्यात जन्मलेली मुलं असतात सर्वात बुद्धिमान? जानेवारी व फेब्रुवारी या महिन्यांत जन्मलेली मुलं सर्वाधिक आत्मविश्वासू, बुद्धिमान आणि मेहनती असतात। लहानपणापासूनच स्वतःचं ध्येय ओळखून त्यावर चालतात। ते आपल्या आयुष्याचे खरे शिल्पकार असतात। मार्च व एप्रिल या महिन्यातील मुलं जरा चंचल आणि रागीट असतात। स्वतःला सिद्ध करण्याची ओढ त्यांना वेगळी बनवते। कधी कधी ते इतरांना दुखावूनही आपलं लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करतात। मे व जून या महिन्यात जन्मलेली मुलं साधी, मदतीस तत्पर आणि मनाने खूप चांगली असतात, पण त्यांच्या वाट्याला अनेकदा फसवणूक आणि नुकसान येतं। त्यांना यशासाठी खूप झगडावं लागतं। जुलै व ऑगस्ट या महिन्यात जन्मलेली मुलं दयाळू, भावनिक आणि पारिवारिक असतात। ते आई वडिलांची सेवा, इतरांना मदत हे आपलं कर्तव्य मानतात। त्यांची लोकप्रियता समाजात वाढत जाते। सप्टेंबर व ऑक्टोबर या मुलांचा देवावर प्रचंड विश्वास असतो। ते प्रामाणिक असतात, पण जीवनात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। देवाच्या कृपेने हे लोक त्या अडचणींवर मात करतात। नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात जन्मलेली मुलं देशभक्त, विचारशील आणि सहानुभूतीशील असतात। त्यांचं मन खूप खोल आणि समजूतदार असतं। ते नेहमी आईवडिलांची सेवा करतात आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करायची इच्छा बाळगतात। मित्रांनो, कोणत्याही महिन्यात जन्म झालेला असो, आपली बुद्धी, नशीब आणि स्वभाव हे आपापल्या कर्मांवर अवलंबून असतात। पूर्वजन्माचे पुण्य असो वा पाप, तेच आपल्याला मिळणारं आयुष्य ठरवतं। म्हणून चांगले विचार, चांगली कर्म आणि सदैव मदतीस तत्पर राहणं हेच आपल्या यशाचं खरं सूत्र आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या मित्रमंडळी सोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका।